भारतीय रेल्वे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे। जवळपास 1500 फुटबॉल मैदानं एका मागोमाग एक उभी केली तर जेवढी जागा होईल तेवढी जागा अतिक्रमणाच्या विळख्यात आहे। बेकायदेशीररित्या त्यावर अतिक्रमण झालाय। तब्बल 42 नरेंद्र मोदी स्टेडियम एवढी जमीन गायब झाली आहे। ही जमीन काही विकल्या गेलेली नाही आहे तर अतिक्रमणाच्या खाली गेली आहे। आणि धक्कादायक म्हणजे रेल्वेकडे स्वतःच 25 वर्षांचा डेटाच नाही आहे। इतकी मोठी जमीन अतिक्रमणाखाली जातेच कशी? रेल्वेला ती परत मिळवता का येत नाहीये? चला याच सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज प्रयत्न करूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे। दररोज 2.5 कोटीहून अधिक प्रवासी, लाखो टन माल वाहतूक आणि देशभरात जवळपास 4,99,00,000 हेक्टर जमीन। पण या जमिनीचा एक भाग आज रेल्वेच्या ताब्यातच नाहीये। तो भाग बेकायदेशीर अतिक्रमणाखाली गेलाय। आरटीई मधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार मार्च 2025 पर्यंत तब्बल 1068 हेक्टर रेल्वेची जमीन ही अतिक्रमणाखाली गेली होती। ही जमीन किती मोठी आहे माहिती आहे? तब्बल 42 नरेंद्र मोदी स्टेडियम त्यात बसेल इतकी, किंवा सुमारे 1500 फिफा फुटबॉल मैदान त्यात बसतील इतकी आहे ही जमीन। आणि आता ही जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात गेली आहे। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की रेल्वेकडे एवढी जमीन असते का? तर हो, भारतीय रेल्वेकडे ट्रॅक, स्टेशन, यार्ड, वर्कशॉप, रेल्वे कॉलनी, माल वाहतूक टर्मिनल, भविष्यातील नवीन रेल्वे मार्ग आणि सुरक्षा क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात जमीन असते। संसदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेकडे जवळपास 4,99,00,000 हेक्टर जमीन आहे। त्यातील 0.21% जमीन ही अतिक्रमणाच्या खाली आहे। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, अतिक्रमण होतं कसं? समजा एखाद्या रेल्वे ट्रॅक जवळ मोकळी जागा आहे। सुरुवातीला एक छोटी झोपडी तिथे उभी राहते, नंतर 2, मग नंतर 10, नंतर 100 आणि काही वर्षांनी संपूर्ण वस्तीच तयार होते। किंवा कुठे दुकानं, गोडाऊन, पक्की बांधकामं उभी राहतात। म्हणजे अतिक्रमण एका दिवसात होत नाही, ते वर्षानुवर्ष वाढत जातं। आता गेल्या 5 वर्षांचा डेटा आपण बघूयात। 2020-21 मध्ये 810 हेक्टरवर जमीन अतिक्रमणाच्या खाली गेली, तर 2024-25 मध्ये ती वाढून झाली 1068 हेक्टर, म्हणजे सुमारे 32% वाढ आहे। सर्वात मोठी वाढ 2023-24 मध्ये झाली आहे। एका वर्षातच सुमारे 268 हेक्टर जमीन ही त्यात वाढली आहे। आता प्रश्न पडतो, रेल्वे ही जमीन परत मिळवते का? हो, पण अत्यंत संथ गतीने मिळवते। गेल्या 5 वर्षात रेल्वेनं फक्त 98.2 हेक्टर जमीन अतिक्रमणातून मुक्त केली आहे। म्हणजे आजही 1000 हेक्टरपेक्षा जास्तची जमीन ही अतिक्रमणाखालीच आहे। मग आता तुम्ही म्हणाल रेल्वे बुलडोझर का चालवत नाही? तर ते इतकं सोपं नाही आहे। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक अतिक्रमण सारखं नसतं। काही तात्पुरत्या झोपड्या असतात, तर काही ठिकाणी वर्षानुवर्ष उभी असलेली पक्की घरं असतात। अशा प्रकरणामध्ये पब्लिक प्रिमाइसेस इविक्शन ऑफ अनऑथोराइज्ड ऑक्युपंट्स ॲक्ट 1971 अंतर्गत प्रक्रिया करावी लागते। आधी नोटीस बजावी लागते, मग त्यानंतर त्याची सुनावणी होते आणि त्यानंतर राज्य सरकार आणि पोलिसांच्या मदतीनं कारवाई केली जाते। आणि याच भोवती फिरतं स्थानिक राजकारण आणि लोकांचा विरोध। यामुळे रेल्वेला हे अतिक्रमण हटवायला वेळ लागतो। प्रकरण कधीकधी वर्षानुवर्ष कोर्टात सुरू असतं, त्यामुळे देखील काम हे संथ गतीनं होत असतं। आता आणखी एक प्रश्न, कोणत्या राज्यात सर्वात जास्त अतिक्रमण आहे? याचं उत्तर देखील रेल्वे बोर्डाकडे नाही आहे, कारण त्यांच्याकडे राज्यनिहाय केंद्रीकृत डेटाच उपलब्ध नाही आहे। त्यासाठी प्रत्येक रेल्वे झोनकडे वेगळा अर्ज करावा लागतो। यामध्ये आता सर्वात शॉकिंग जो फॅक्ट आहे तो माहिती आहे काय आहे? की एका वृत्तसंस्था इंडिया टुडेनं याबाबत 25 वर्षांचा डेटा आरटीआयकडे मागितला, राईट टू इन्फॉर्मेशन। तर त्यांनी गेल्या 5 वर्षांचाच डेटा आमच्याकडे आहे, गेल्या 25 वर्षांचा डेटा नाही असं उत्तर दिलं। आता चला समजा ही जमीन परत मिळाली तर तिचं काय होतं बाबा? तर सरकारनुसार ही जमीन नवीन रेल्वे लाईन, मल्टी ट्रॅकिंग, माल वाहतूक टर्मिनल, रेल्वे प्रवासी टर्मिनल सोबतच वर्कशॉप यासाठी वापरली जाते। आणि ज्या जमिनीची तातडीनं गरज नसते ती जमीन रेल लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच RLDA कडे व्यावसायिक विकासासाठी दिली जाते। पण या संपूर्ण प्रकरणात एक संतुलित मुद्दा आपण समजून घ्यायला पाहिजे, ते म्हणजे रेल्वेची जमीन परत मिळवणं हे सार्वजनिक मालमत्तेच्या दृष्टीने आवश्यक आहे। कारण नवीन रेल्वे प्रकल्प, प्रवाशांची सुरक्षा आणि विकास यासाठी ती जमीन फार महत्त्वाची आहे। पण आता अनेक अतिक्रमणांमध्ये
दशकानुदशकं राहणाऱ्या कुटुंबाचाही प्रश्न यात उपस्थित होतोच की. म्हणूनच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेमध्ये सांगितलं की अनेक प्रकरणांमध्ये राज्य सरकारच्या मदतीनं मानवतावादी दृष्टिकोन ठेवून उपाय शोधले जात आहेत. नेमके हे उपाय कधीपर्यंत शोधले जातील, कसे शोधले जातील आणि कधी या विळख्यातून ही जमीन मोकळी केली जाईल हे आता कोणालाच माहिती नाही. पण सर्व आकडेवारी जर आपण पाहिली तर आपल्या सार्वजनिक मालमत्तेचं व्यवस्थापन, डेटा व्यवस्थापन आणि विकास नियोजन या तिन्ही गोष्टींवर प्रश्न उपस्थित होतात. एकीकडे रेल्वेला विकासासाठी जमीन हवी आहे, तर दुसरीकडे अतिक्रमण हटवताना मानवी आणि कायदेशीर पैलूही महत्त्वाचे आहे. पण एक प्रश्न मात्र कायम राहतो. ज्या देशात रेल्वेची जमीन 42 नरेंद्र मोदी स्टेडियम एवढी अतिक्रमणाखाली जाते, त्या देशात अशा सार्वजनिक जमिनीचं संरक्षण अधिक आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन सर्वे आणि डिजिटल जमीन नोंदणीच्या मदतीनं अधिक प्रभावीपणे करता येणार नाही का, हा सवाल महत्त्वाचा आहे. बरं, तुमच्या मते रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवताना सरकारनं अधिक कठोर भूमिका घ्यावी की पुनर्वसनाला प्राधान्य द्यावं? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. नमस्कार.